तरी दिसल्यानंतर बरी वाटणं हा देवाचा स्वभाव आहे. चुकलं काय? नाही, त्याच्यात काही पाप बीप घडला असं नाही आहे. नाही का, एखादी सुंदर स्त्री दिसली किंवा एखादा सुंदर पुरुष दिसला, दोनाचे असतं, असं काही नसतं. एखादा चांगला उंचापुरा पुरुष भेटल्यानंतर पुरुषच म्हणतो, काय राजबंड आहे हो. काय एखादी सुंदर स्त्री दिसली, सहज फार सुंदर आहे, सहज काय बिघडलं कुठे? नाही का, माणसाला सहज स्वभावता सुंदर दिसणं आणि सुंदर वाटणं हा जिवंतपणा आहे ना. का सुंदर स्त्री कुरूप दिसली म्हणजे संत झाला? नाही नाही, ती कुरूप दिसली तर तुझ्या दृष्टात बिघड आहे काय? मी एक प्रॅक्टिकल कीर्तन सांगू का? मनात वाईट येणं वाईट नाही आहे, पण मनात आलेलं करणं वाईट आहे. त्याला तुमच्या माझ्या करता मी सांगतो, आपल्याला एकदम काय टॉपचा परमार्थ करायचा नाही आहे. कुठून तरी खालून सुरुवात झाली म्हणजे शेवट टोकर घालताल. काय एक तरी हात वर करून सांगा की आमच्या मनात वाईट येत नाही. कोणी सांगू शकत नाही. अहो, साधू संतांच्या आलं म्हणून वाईट मन जाऊ टाकार सांगितले, अभंग का झाले? वासना आवरा का सांगितली? वासना काय आहे हे त्यांना माहिती आहे ना. म्हणून कोणी उचलून टाळ्याला जीभ लावून सांग नाही आमचा मान इकडे तिकडे जात नाही. 100% खोटं बोलतोयस. 1000 वर्ष ऋषी मुनीने डोळे झाकले आणि डोळे उघडल्यानंतर शकुंतला जन्माला आली. आमचे तर सारखेच डोळे उघडे आहेत. काय चूक? मी तुम्हाला सांगू, आता हे प्रॅक्टिकल कीर्तन आहे. 1000 वर्ष डोळे झाकल्यानंतर एखादा साधू जन्माला यायला पाहिजे होता ना. 1000 वर्ष डोळे झाकले, मेनका समोर आली आणि ती शकुंतला जन्माला आली. मी म्हटलं, कशा करता डोळे झाकलेस रे? आणि वनात जाऊन बसलास तरी तुझ्या मनातली ती गेली नाही. आम्ही तर अवतीभोवती त्यांच्याच आहोत. लक्षात ठेवा, एक दुसरं सांगतो, जितकं मन आवराल तितकं ते तुम्हाला उलट फेकून द्याल. समाजात जाऊ द्या इकडे तिकडे, ते कुठेही जात नाही, बरोबर कंट्रोल राहतो. म्हणून मला नेहमी वाटतं साधू संतांच्या ही जी आहेत ना आपली सांसारिक मंडळी फार चांगली. म्हणून एकच बेसिक प्रिन्सिपल सांगितलं, मनात वाईट येणं वाईट नाही, हा जीवाचा स्वभाव आहे. कारण एक लक्षात ठेवा, चांगलं आलं की वाईट सुद्धा येतच. येत नाही का? नाही नाही, जगाबद्दल सोडून द्या, आपल्या घरातल्याबद्दल सुद्धा येतं. जग फार लांब आहे. वाईट विचार म्हणजे वासनेचेच विचार असं मी म्हटलं नाही. क्रोध, उलट सुलट येणं वाईटच आहे की. आपल्या घरातलं कोणी असं वाटत काय वाटत नाही? नाही म्हणायची गरजच नाही. एखाद्या बाईचा नवरा जर ऐकला नाही तो तिला असं वाटतं कुठला ज्याचं नावाने कुंकू लावलं त्याला सुद्धा असं वाटतं त्याचा गळा दाबून मारू काय. नाही म्हणू नका. तुमच्या हातून तसं घडलं नाही म्हणून माझ्या कीर्तनाला तुम्ही येऊन बसलाय. पण मनात येत नाही असं म्हणायची गरज. कारण का? मी तुम्हाला सांगतो, मनाचा हा स्वभावच आहे. चांगलं आलं की वाईट येतच. अगदी मुलगा जवळचा असला ना आपल्या